हाय हॅलो नमस्कार, मी सुजाता स्वागत करते तुमचं लव्ह स्टोरी ब्लॉग 2 मध्ये. कालच्या व्हिडिओला खूप छान पद्धतीने मी प्रतिसाद दिल्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद. तर जास्त बडबड न करता मी ब्लॉगला स्टार्ट करते. कालच्या व्हिडिओत मी तुम्हाला सांगितलं होतं की मी विशालला सोडून गावी निघालेले होते, कारण घरचे खूप जास्त फोर्स करत होते. घरचे बोलले की तू जर नाही आले तर आम्ही तुला घ्यायला येऊ म्हणून. तर मग विशालला मी कॉलवर बोलले, कारण तो त्या दिवशी हॉस्पिटलला ॲब्सेंट होता. तर मी बोलले की मला तू सोडायला येशील का. तर त्याने मला असं बोललं की म्हणजे तुझ्या मनात जरी माझ्याबद्दल काही नसेल तर माझं एकतर्फी प्रेम आहे तुझ्यावर, आणि मी तुला गावाकडे जाताना नाही बघू शकत, तर मी नाही येऊ शकत तुझ्यासोबत, असं तो मला बोलला. आणि मग मी गावाकडे गेले. म्हणजे ही स्टोरी जी आहे ना लग्नाच्या पहिलीची, मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगते. लग्नाच्या नंतरची स्टोरी तुम्हाला डिटेलमध्ये सांगाल. मग मी गावाकडे गेले. आमच्या दोघांचा कॉन्टॅक्ट थोडासा कमी म्हणजे बंद झाल्यामध्ये जमा होता. मग कधी मध्ये वगैरे तो कॉल करायचा किंवा मी एखाद्या वेळेस कॉल करायची, म्हणजे कशी आहेस वगैरे हे ते. आणि आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगायची, ज्यावेळेस मी जात होते, लास्ट कॉल होता आमचा, त्या दिवशी तुम्हाला बोललं होता की सुजाता तू गावाकडे चाललीस, आता हा निर्णय मी तुझ्या स्वतःचा एकटीचाच आहे. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, तुला कधी जर काही प्रॉब्लेम आला तर मला अर्ध्या रात्री सुद्धा कॉल कर, मी तुझ्यासाठी नेहमी उभा राहील. म्हणजे माझ्या फिलिंग्स आहेत म्हणून नाही, तर एक मित्र म्हणून नेहमी तुझ्यासाठी उभा राहील तुझ्या कुठल्या पण प्रॉब्लेममध्ये. आणि मला त्याच्यावर विश्वास होता तसं. तर मग मी गावाकडे आले. काही दिवस कॉन्टॅक्ट चालला, नंतर आमचा कॉन्टॅक्ट बंद झाला. एक दिवस अचानक त्याचा कॉल आला मला 1 महिन्याच्या नंतर. आणि बोलता बोलता तो सहज बोलला की मला म्हणे की माझा बर्थडे असतो म्हणे 12 तारखेला, म्हणजे 12 जूनला, तर तू मला काय गिफ्ट देशील. तर मग मी त्याला बोलले की सांग म्हणलं तुला काय गिफ्ट पाहिजे, मी देईल तुला. आणि मग त्यांनी मला बोलला की माझ्यासोबत लग्न करशील का ते. तर त्यावेळेस ना खरं सांगू, मी एक क्षण पण विचार न करता मी त्याला हो बोलून टाकलं होतं. कारण माझ्या लाईफमध्ये भरपूर प्रॉब्लेम चालू होते आणि मला त्या गोष्टी नको होत्या लाईफमध्ये. मला पुढे जायचं होतं आयुष्यात, कारण आयुष्य एकदाच असतं, आपण रडत पडत घालू नाही शकत. त्याच्यासाठी मग मी हो बोलले त्याला, कारण माझा त्याच्यावर खूप जास्त विश्वास होता, एक मित्र म्हणून तर खूप जास्त. मी लग्नासाठी त्याला होकार दिला. मग त्याने मला सांगितलं. आणि एक दिवशी मी माझं घर सोडून, गाव सोडून मी निघून गेले त्याच्यासोबत, म्हणजे निघून आले. पहिलं तर तो मला लातूरला घेऊन गेला. इथून पुढची स्टोरी खूप जास्त इंटरेस्टिंग आहे, त्याच्यामुळे कुणीच मिस करू नका. आम्ही पहिले तर लातूरला गेलो. आता माझ्याकडे काहीच नव्हतं, एक टी शर्ट आणि पॅन्ट पण मी फक्त घरून आलेले होते. नंतर मग आम्ही लातूरमध्ये, त्यांचे भरपूर सारे फ्रेंड्स होते, त्यांचं नाव मी घेणार नाही ब्लॉगमध्ये. आम्ही सगळ्यांनी तिथं थोडीशी शॉपिंग केली, म्हणजे माझ्याकडे काहीच नव्हतं, थोडीफार खरेदी केली, माझ्यासाठी ड्रेस वगैरे घेतले. आणि मग तिथून आम्ही जाणार होतो मुंबईला. आता त्याच्या पहिलीची एक गोष्ट, ज्यावेळेस आमचं ठरलं होतं पळून जायचं, माझं घर वगैरे सोडून जायचं, तर त्यावेळेस मी त्याला नेहमी विचारायचे की आपण कुठं जाणार आहेत, कुठं राहणार आहेत वगैरे. पण त्याने मला कधीच सांगितलं नाही, कारण त्याची प्लॅनिंग एवढी परफेक्ट होती ना, की म्हणजे त्याला असं वाटायचं नाही का माझा एखादा जर मित्र घटला आणि त्याला जर पोलिसांनी मारलं तर ते सांगून देतील की नाही का हे कुठे आहेत म्हणून. त्यांनी त्याच्या मित्रांना सुद्धा नव्हतं सांगितलेलं की आम्ही कुठं जाणार आहेत ते. आम्ही लातूरला पोहोचल्याच्या नंतर ना मी त्याला तेव्हा पण विचारायचे की आपण कुठं चाललो होते. शेवटी ज्यावेळेस त्यांनी तिकीट काढलं ना, तेव्हाच मला माहीत झालं की आम्ही कुठं चाललोय. तर आम्ही चाललो होतो मुंबईला. आता आम्ही मुंबईला कुणाकडे चाललेलो होतो, कुणी आमची सोय केलेली होती, हे त्यांच्या कुठल्याच जवळच्या मित्रांना माहीत नव्हतं. इव्हन जे मुलं आमच्यासोबत होते ना माझं गाव सोडताना, त्यांना कुणालाच माहीत नव्हतं की आम्ही कुठं चाललोय ते. मग त्यांचा एक मित्र होता, जो की म्हणजे कॉलेजचा फ्रेंड होता त्यांचा. तो फ्रेंड त्यांच्या बाकी फ्रेंड जे होते जे आमच्यासोबत, त्यांना माहीत नव्हता तो. त्याच्यामुळे त्यांचा काही कॉन्टॅक्ट नव्हता. त्या मित्राच्या भावाचा रूममेट होता, ज्यांनी मुंबईला आमची राहण्याची सोय केलेली होती. आणि ह्याच्यात काहीच खबर मला नव्हती की आम्ही कुठं चाललोय, कोणाकडे चाललोय, कोण मदत करते, काहीच माहीत नव्हतं मला. आम्ही मग शॉपिंग वगैरे केली दिवसभर, जे लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या घेतल्या. आम्हाला कपडे घेतले, कारण माझ्याकडे कपडे सुद्धा नव्हते. आणि त्या दिवशी संध्याकाळपर्यंत आम्ही इकडे तिकडे फिरलो लातूरमध्ये. त्यांचे मित्र पण होते आमच्यासोबत. मग संध्याकाळी त्यांनी आम्हाला बसून दिल्याच्या नंतर मग रात्र गेले असंच घाबरण्यामध्ये. आता कारण भरपूर टेन्शन असतं. आता ज्या पोरींनी घर सोडून आलेल्या आहेत त्यांना माहिती आहे. पहाटे आम्ही उतरलो मुंबईमध्ये, बोरवलीला आमची ट्रॅव्हल्स थांबली. तिथं उतरल्याच्या नंतर त्यांचा तो जो मित्र होता, मित्राचा भावाचा रूममेट, त्याला फोन केला आणि त्याला फोन केला आणि त्याचा तो फोनच उचलत नव्हता. मग त्यावेळेस मी एवढी घाबरले ना, म्हणलं आता काही खरं नाही, कारण मुंबईमध्ये आपल्याला काहीच माहीत नाही, आपण फक्त त्याच्याच भरोश्यावर आलेलो. आणि आता तो फोन पण नाही उचला, आता कसं करायचं नाही का. मग ते काय बोललो, तो टेन्शन घेऊ नको म्हणजे, थोडं चलू म्हणे, आपण करू फोन त्याला, बघू तो उचलन फोन आपला. मग नंतर नाही का थोडं चलत आलं बोरवलीला. आम्हाला मुंबईमधलं काहीच माहीत नव्हतं, मला तर काहीच नव्हतं माहीत. पहिलं मी सहलीला गेलेली होती फक्त, त्याच्यानंतर कधीच मुंबईला गेलेले नव्हते. मग नंतर नाही का चलत गेलो.
लागलो. मग ते सारखं कॉल ट्राय करत होते आणि मग नंतर त्यांनी कॉल उचलला आणि नंतर कॉल उचलल्यानंतर त्यांनी विचारलं होतं तुम्ही कुठे वगैरे आहे का नाही का. मग आम्ही त्यांना ॲड्रेस सांगितला. मग ते आम्हाला घ्यायला आले तिथपर्यंत. आम्ही रिक्षा वगैरे केला आणि मग गेलो. आता मग त्यांचा जो मित्र होता तो रूमवर राहत नव्हता, तो एका रेस्टॉरंटमध्ये कामाला होता आणि तो राहत पण तिथंच होता. जेवायची सोय पण त्याची तिथंच होती. मग आम्ही कुठं राहणार आहे तिथं नाही का. पण मग त्यांनी आमची सोय केलेली होती. म्हणजे कसं त्यांनी रूम वगैरे बघितलेली नव्हती, पण त्यांनी एका ठिकाणी बोलून ठेवलेलं होतं की असं लोक येणार आहे, त्यांना रूम वगैरे लागणार आहे म्हणून. तर मग आम्हाला ना तो खूप चांगला आहे. त्याने मग नंतर आम्ही तिथं गेल्याच्या नंतर फ्रेश वगैरे आम्ही तिथं झालो हॉटेलला. त्यांनी आम्हाला नाश्ता खाऊ घातला आणि त्याचं काम सोडून तो बिचारा आमच्यासोबत कोविडसारख्या वातावरणामध्ये तो आमच्यासोबत कुठं आला माहिती का, नालासोपाराला. आणि नालासोपारा गेल्याच्या नंतर एवढी घाण होती नालासोपाराला. आता आपण कधी मुंबईला नाही राहिलेलो, त्यामुळे आपल्याला माहित नाही की तिथं वातावरण कसं असतं म्हणून. आणि एवढी चिडचिड कंजेस्टेड जागा आहे, ह्या गोष्टीच्या अजिबात पण आपल्याला काही सवय नसते. तसंच मला आम्ही स्टेशनवरून खाली एक तर त्या रेल्वेचा प्रवास कधीच माहीत नाही, कारण मी बीडची आणि आमच्या बीडला रेल्वेच नव्हती कधीच. आत्ता आली, पहिलं रेल्वेच नव्हते. मला ट्रेन म्हणजे रेल्वेचा प्रवासाचा काही विषयच नव्हता. तिथं उतरल्याच्या नंतर नाही का त्यांनी आम्हाला चालत आम्ही गेलो नालासोपारला. गल्ली बोळ्याने इतक्या बारीक बारीक गल्ल्या होत्या, अशा आपण हात पण पसरू शकत नाही एवढ्या छोट्या छोट्या गल्लीमधून घेऊन गेला आम्हाला ते. आणि मग कसं म्हणजे चाळ पण नाही म्हणता येणार त्याला, असं ते वेगळंच होतं. चाळ तरी छान असती नाही का, सगळे लोक हे ते एकदम असं वेगळं होतं. इतकं घाण वातावरण होतं तिकडं, खूप जास्त घाण. घेऊन गेले त्या बिल्डिंगमध्ये, तिथे एकदम घाण होतं तुम्हाला मी सांगितलं. त्याच्यानंतर काय झालं, आम्ही तिथं रूम वगैरे बघितली आणि तिथं सगळे ना म्हणजे आपल्या साईडचे लोक नव्हते, MP UP साईडचे सगळे लोक राहायचे तिथे, एकदम हिंदी वगैरे बोलत होते ते. मग त्यांनी आम्हाला तिथं रूम वगैरे दाखवली. 3 रूम होत्या छोट्या छोट्याच. पहिले हॉल होता, नंतर किचन, नंतर एक बेडरूम सारखा रूम होता छोटासा आणि नंतर किचन, अशा 3 रूमचं होतं. आणि टॉयलेट बाथरूम पण मध्येच असायचं. तर मग आम्ही रेंट वगैरे विचारला तर तुम्हाला माहिती आहे का, रेंट एवढा कमी होता तिथे. आम्हाला त्या 3 रूमला फक्त 3,000 का 4,000 काहीतरी रेंट होता फक्त त्या रूमचा. आता एवढं कन्फर्म माहीत नाही, पण 5,000च्या मध्येच रेंट होता. आणि 10,000 त्यांनी आमच्याकडून डिपॉझिट घेतलं होतं. ते पण कसं माहिती आहे का, आमच्याकडे व्यवस्थित डॉक्युमेंट वगैरे नव्हते म्हणून जास्त डिपॉझिट घेतलं होतं. पण एवढं डिपॉझिट पण नाही घेत तिथं. मग तिथं कन्फर्म वगैरे केलं तर आमच्याकडं नाही का स्वयंपाक बनवायला एक भांडं सुद्धा नव्हतं. कपडेच नव्हते, कपडेच मला नंतर घेतले होते आम्ही. मग ते तर पहिले तर आमच्याकडे म्हणजे पैसे होते लाडूच्या पप्पाकडं. मग आम्ही पहिले बाहेर जाऊन ना सगळी खरेदी केली, भांडे घेतले बाजारातून. आता ते भांडे माझ्याकडे अजून पण आहे, अशा पत्राकच असतं एवढं लवचिक भांडे ते भांडे पहिले घेतले आम्ही. आणि माहिती का, मी एवढी येडी होते, मला नाही का कढई कोणत्या ह्याची घ्यायची ना ते कळतच नव्हतं. मी लोखंडाची कढई घेतली होती. त्याचं पुढे तुम्हाला मी सांगेन काय झालं त्या कढईचं वगैरे. नंतर नाही का थोडासा संसार घेतला आम्ही. मग तिथे एक छोटी 5 किलोची टाकी असते ना, ती टाकी घेतली गॅसची. गॅस घेतला, तो गॅस मी अजून पण वापरते. आणि नंतर मग अजून काय केलं, मग सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फॅन होता तिथं, एकदम जास्त महत्त्वाचा. म्हणजे एक वेळेस तिथं जेवायला नसेल ना तरी पण चालेल मुंबईमध्ये, पण फॅनशिवाय माणूस जाऊ शकत नाही तिथं. मग आम्ही नाही का असं फिरत फिरत गेलो आणि फॅन बघितला. मग फॅन वगैरे बघितला, हे गेलं. आणि तिथं काय झालं माहिती का, अजून एक प्रॉब्लेम. आम्ही फॅन घ्यायला गेलो, मग त्यांनी आम्हाला विचारलं, म्हणजे आमच्या अवतार बघूनच त्यांना लक्षात आलं की ह्यांचं काहीतरी मॅटर आहे, म्हणजे असंच पळून वगैरे आलेले. मग त्यांनी आम्हाला विचारलं कुठले काय असं. मग आम्ही त्यांना सांगितलं कुठून आलो, कुठं राहायला लागलो हे ते. मग ते आपल्या साईडचे नव्हते, ते हिंदीच होते. पण मग त्यांनी पण त्यांची स्टोरी सांगितली की आम्ही पण लव्ह मॅरेज केलं वगैरे असं. मग त्यांनी आम्हाला म्हणजे कमी चांगल्या भावामध्ये फॅन वगैरे दिला. आता तो फॅन माझ्याकडे अजून पण आहे, म्हणजे त्या सगळ्या वस्तू मी अजून जपून ठेवल्या, यूज करते त्या. आणि चांगला पण लागला तो फॅन आम्हाला. मग फॅन वगैरे घेतला. मग ह्यांना तर फिट करता येत होतं, मग ह्यांनी फिटिंग वगैरे केली घालायच्या नंतर. आणि तिथं कसं व्हायचं माहिती आहे का, जर फरशी पुसली मी, ती फरशी 2-2-3-3 दिवस सुकतच नव्हती, म्हणजे ती सुकतच नव्हती बिलकुलच. माझे केस आहेत ना, म्हणजे एवढे लांब नव्हते, कमरे एवढे केस होते, ते जर हेअर वॉश केला तर तो सुकतच नव्हता. एवढं घाण वातावरण होतं. बाहेर तर इतका पाऊस, असं 1 सेकंद पाऊस थांबत नव्हता, मरणाचा पाऊस, कपडे पण वाळत नव्हते. मग नंतर नाही का राहिलो. मग माझे घरचे माझ्यासोबत कॉन्टॅक्ट करायचे, पण मी त्यांना बोलत नव्हते कारण मला भीती वाटायची. लाडूच्या पप्पाने काय केलं, मग घरी फोन करून सांगितलं. म्हणजे मी कुठेही सांगत नव्हते, पण बोलायचे. मग घरचे रडायचे वगैरे, हे त्या गोष्टी झाल्या. आणि कसं असतं माहिती आहे का, विषय वेगळाच असतो, पण आजूबाजूचे लोक नाहीत का, म्हणजे आपली भाऊकी किंवा असं आजूबाजूचे जे लोक असतात ना, जे थोडंफार शिकलेले असतात, ते लोक काही गोष्टीचा असा बाऊ करतात. ती छोटी असते पण असं मोठं करून दाखवते. तर मग जे बिचारे अनपढ असतात, काही एज्युकेशन नसतं, त्यांना बाहेरचं गोष्टी माहीत नसते, हे लोक जास्त घाबरतात. मग नाही का, माझे सासू
असं लोक लई घाबरायचे पोलीसला ह्याला त्याला, कारण बिचार ते कधी असल्या भानगडीत पडलेलेच नव्हते. माझ्यामुळे त्यांना ती वेळ आली होती बघायला. तर मग नाही का ती तिकून मग ते रडायचे कसं होईल हे ते, त्यांना भीती वाटायची कारण हे एकटेच आहेत. तर मग नंतर आम्ही ना काही दिवसानंतर असं ठरवलं की आता आपण गावाकडे रिटर्न जाऊ म्हणून. पण त्याच्यामधला प्रवास म्हणजे आम्ही जवळपास भरपूर दिवस राहिलो आम्ही मुंबईला. तर आम्ही तिथं कसं राहिलो, काय खाल्लं आम्ही, आमच्याकडे पैसे किती दिवस होते आणि आम्हाला तिथं कोण कोण भेटायला आलं होतं, ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला डिटेलमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये सांगून देते. इथून पुढची व्हिडिओ खूप जास्त इंटरेस्टिंग असते, काही इमोशनल पण असते ना, आणि काही अशा गोष्टी असतात ज्या की प्रत्येक लव्ह मॅरेज केलेल्या लोकांनी फेस केलेल्या असतात. ते पण बोलतील की हा ताई बरोबर आहे, तुमचं आमचं सेमच आहे. तर इथून पुढचे ब्लॉग बिलकुल पण मिस करू नका आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघत चला. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल खरंच धन्यवाद. बाय.